श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा कधी करायची, त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा धरला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो की पौर्णिमा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. तर ते मी तुम्हाला आधी सांगते. तर लक्षात ठेवा, 21 तारखेला शुक्रवारी सकाळी 7:31 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि संपणार आहे 22 तारखेला शनिवारी 6:31. तर सत्यनारायणची पूजा तुम्हाला पौर्णिमेला करायची आहे, ती म्हणजे 21 तारखेला सत्यनारायणची पूजा घरामध्ये करायची आहे. जर तुम्हाला त्या दिवशी मासिक धर्म आला असेल किंवा काहीतरी अडचण असेल तर सत्यनारायणची पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी केलात तरी चालेल. असा प्रश्न असेल दुसऱ्या दिवशी कशी करता येईल, कारण की 6:31 पौर्णिमा संपणार आहे. त्यावेळेस ती जी पौर्णिमा आहे सूर्याने पाहिलेली असल्यामुळे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सत्यनारायणची पूजा घरामध्ये करता येणार आहे. तुमची काही अडचण नसेल तर तुम्हाला 21 तारखेला सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर तुम्ही आणखी आपल्याला प्रश्न असतो की सकाळी करायची का संध्याकाळी करायची. तर एक लक्षात ठेवा, वडाची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे. घरामध्ये खूप कामं पण आपल्याला असणार आहेत. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी सत्यनारायणची पूजा मांडू शकता. आपल्याला जी शिरा बनवायचा आहे तो शिरा तुम्ही बनवू शकता. घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही सत्यनारायण भगवानांना सकाळी दाखवू शकता. जसं जमेल तसं तुम्हाला करता येणार. तुम्हाला आणखी प्रश्न असतो, पोथी मला वाचता येणार नाही, मी दुसऱ्याकडून वाचून घेऊ शकते का. तर एक लक्षात ठेवा, त्या दिवशी तुम्ही सत्यनारायणची पूजा जर तुमच्या दुसऱ्यांना म्हणजे मिस्टर असतील किंवा तुमची मुलगी असेल मुलगा असेल त्याला पूजा मांडायला लावलात, पोथी वाचायला लावलात किंवा नैवेद्य दाखवायला लागलात, काही प्रॉब्लेम नाही. घरामध्ये सत्यनारायणची पूजा करणं महत्त्वाचं आहे. घरातल्या कोणत्याही सदस्यांना जर पूजा केली तरी चालेल. मग तुम्ही नैवेद्य दाखवत असताना शिरा दाखवायचाच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शिरा ही बनवायचाच आहे, काहीतरी गोड करून दाखवायचं आहे. पण सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी तर काहीतरी गोडमध्ये शिराच असला पाहिजे आणि तो जी शिरा आहे तो सगळ्या घरातल्यांनी खायचा आहे, सगळ्या सदस्यांनी खायचा आहे, बाहेरच्याला द्यायचा नाही. ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर सत्यनारायणची पूजा तुम्हाला 21 तारखेला सकाळीच मांडायची आहे. सकाळी पोथी वाचायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं. आणखी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ती म्हणजे की प्रदोष काळामध्ये आम्ही सत्यनारायणची पूजा मांडतो. पण तुम्हाला जर तसं करायचं असेल तसं सुद्धा जमणार आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे 4च्या नंतर तुम्ही सत्यनारायणची पूजा घरामध्ये मांडू शकता. तर 21 तारखेच्या 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची पण नाही, पोथी वाचायची पण नाही. त्याच्या आधी पूजा करा किंवा 12:30च्या नंतर तुम्ही पूजा करू शकता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 ते 12:30 हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम आहे, वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये काहीच तुम्हाला सेवा करता येणार नाही. तर हे झाल्यानंतर तुम्हाला समजलं आहे की सत्यनारायणची पूजा तुम्हाला 21 तारखेला करायची आहे. सकाळी केलात तरी चालेल किंवा प्रदोष काळामध्ये केलात तरी चालेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संध्याकाळच्या वेळी तुम्ही आरती केलात तरी चालेल किंवा तुम्ही सकाळी आरती केलात तरी चालेल. काही प्रश्न असतील सत्यनारायणची पूजाच्या बाबतीत तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. काही प्रश्न खरंच तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी त्याचं उत्तर नक्की देणार आहे. तर काहीही तुमच्या तर सत्यनारायणची पूजाची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटली असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वटपौर्णिमेचा उपवास कसा धरायचा. तर आमच्या इकडं कोणत्या पद्धतीने उपवास केला जातो ते मी तुम्हाला सांगते, ती नीट ऐका. तर आमच्या इकडं वडाची पूजा करण्याच्या आधी चहा पिला जातो, दूध पिलं जातं किंवा पाणी घेतलं जातं, एखादं फळ खाल्लं जातं, त्याचबरोबर शाबू असेल शाबू खाल्ला जातं. म्हणजे अशा पद्धतीनं उपवास केला जातो. आणि ज्यावेळेस वडाच्या झाडाची पूजा करून आलात की नंतर आपले मिस्टर असतील, आपल्या घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या पाया पडणं आणि नंतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं म्हणजे त्यावेळी उपवास सोडला जातो. म्हणजे पुरणपोळीचं जी बनवलेलं आहे ती सगळेजण एकत्र बसून खातात. अशा रीतीने उपवास केला जातो. त्याच्यानंतर काहीही तुम्ही खाऊ शकता. अशा रीतीने आमच्या इकडं उपवास केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे खूप जणांच्या इथं निरंकार उपवास, म्हणजे वडाची पूजाच्या आधी काहीच खाल्लं जात नाही. चहा असेल, पाणी असेल, दूध असेल, फळं असतील, ह्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. त्याच्यानंतर घरामध्ये येणं, मिस्टरच्या पाया पडणं आणि उपवास सोडणं म्हणजे जे बनवलं आहे ते खाणं, अशी सुद्धा पद्धत आहे. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे की
दिवसभर निरंकार उपवास म्हणजे आपली जी पौर्णिमा तर दिवसभर असतेच, वडाची पूजा दिवसभर आपल्या इकडे चालत असते. म्हणजे पौर्णिमा दिवसभर असली की दिवसभर वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर त्याच्यामध्ये शुभ मुहूर्त सकाळी आहे. सकाळी जर तुम्ही पूजा केली तर चांगली गोष्ट आहे. पण खूप स्त्रियांचं असं होतं, घरातले कामं झाल्यानंतर म्हणजे स्वयंपाक बनवणं, नैवेद्य घेऊन जाणं किंवा वडाचं झाड घरापासून लांब असणं, अशामुळे उशीर होतो वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. तर पूजा केल्यानंतर घरी येऊन आपण जे उपवास सोडतो ते उपवास खूप जणांच्या इकडं सोडला जात नाही. तो रात्री सोडला जातो. म्हणजे दिवसभर फराळीचं खाल्लं जातं. त्याच्यामध्ये शाबू असेल, भगर असेल किंवा फळं असतील, दूध असेल, चहा असेल. म्हणजे वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर ह्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि रात्री उपवास सोडला जातो. अशा रीतीने सुद्धा उपवास केला जातो. तुमच्या इकडं कोणत्या पद्धतीने उपवास केला जातो ते सुद्धा मला सांगू शकता कमेंटमध्ये. त्यानंतर आणखी एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे दिवसभर फराळी, म्हणजे आपण जसं एकादशीच्या दिवशी फराळ करतो त्या पद्धतीनं दिवसभर म्हणजे दिवसभरामध्ये दुसरं अन्न खायचं नाही, फक्त फराळीचं खायचं. रात्री सुद्धा फराळ करायचे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. अशा पद्धतीने उपवास केले जातात. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या इकडली पद्धत कशी आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे. चहा घेणं, दूध घेणं ह्या गोष्टी आमच्या इकडे चालतात. आणि नंतर वडाच्या झाडाची पूजा करून यायचं, मिस्टरच्या पाया पडायचं आणि नंतर जेवण करायचं. अशा रीतीने उपवास आमच्या इकडे केला जातो. तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं. जी आपली परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपल्याला वागायचं असतं. आमच्या इकडे म्हणजे आमच्या भागामध्ये जशा पद्धतीने केलं जातं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना शुगर असेल किंवा गोळ्या चालू असतील त्यांच्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे आधी बघा, नंतर उपवासाचं बघा. तुम्हाला जर जमत असेल, शक्य असेल तर तुम्ही उपवास पकडा किंवा तुम्ही गोळ्या, म्हणजे शुगरच्या व्यक्तीला तर सकाळी पण गोळी असते, नंतर दुपारी असते, त्यांच्यासाठी मी सांगत आहे की तुम्ही जेवण केलात तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही उपवास धरू शकता. पण तुमचं शरीर जर चांगलं नाही, तुम्हाला जर त्या दिवशी आजारपण, म्हणजे तुम्ही जर आजारी पडलात तर घरच्यांना आवडणार नाही किंवा घरच्यांना वाईट वाटेल, कुणीतरी दुःख वाटेल घरच्यांना. यामुळे मी सांगत आहे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही उपवास पकडा, जमत नसेल तर उपवास पकडू नका. मनामध्ये जर तुमच्या वाईटपणा आहे आणि तुम्ही बाहेर उपवास केला, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे एक म्हणायची अशी गोष्ट आहे, तुम्हाला जमलं तर उपवास धरा, नाही जमत तर उपवास धरू नका. तुमची संपूर्ण जी तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं वाटेल तसा उपवास पकडायचा आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्या घरातल्या सदस्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण मनोकामना त्यांच्या पुढे म्हणजे वडाच्या झाडाला सांगत असतो. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपल्या झाडाला सांगतो. आणि जसं जमेल तशी तुम्हाला पूजा करायची आहे. आणि वडाची झाडाची पूजा झाल्यानंतर उपवास जर जमला तर उपवास करा, नाही जमला तर उपवास करू नका. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.